आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत महिला दिनी विविध गुणदर्शन व महिलांच्या कल्पनेतून साकारणार श्रीगोंदा शहर। या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचं मीरा शिंदे यांनी केलं आवाहन। याबाबत सविस्तर वृत्त आपण पाहून घेऊयात। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं श्रीगोंदा शहरातील महिलांना श्रीगोंदा नगरपालिकेच्या वतीनं विविध गुणदर्शन, पाककला आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या कल्पनेतून श्रीगोंदा शहरासाठी विकासासाठी लेखी मत मांडण्याची मोठी नामी संधी मिळणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती मीराताई शिंदे यांनी म्हटलं आहे। दिनांक 12 मार्च 2026 रोजी कम्युनिटी हॉल पंतनगर श्रीगोंदा या ठिकाणी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमासाठी आमदार विक्रम पाचपुते तर जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर प्रतिभा पाचपुते हे उपस्थित राहणार असून नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे। उपनगराध्यक्षा अलका अनभुले, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती ॲडव्होकेट दीपाली बुर्डे व सर्व नगरसेविका नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहणार असून श्रीगोंदा शहराचा होणारा विकास यामध्ये महिलांच्या कल्पना लेखी स्वरूपात स्वीकारून भविष्यात त्यांना हव्या असणाऱ्या सुविधा सुधारणा यांचा समावेश करून श्रीगोंदा शहराचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्यानं महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मीरा शिंदे यांनी यावेळेस केलं आहे। श्रीगोंदा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीनं आपण येत्या 12 तारखेला महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की त्या दिवशी आपण महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेलं आहे। कसं असतं, महिलांना आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि मग काहीतरी गंभीर आजार झाला की त्यानंतर कळतं की अरे आपण वेळ चुकली, तर त्यांच्याकडून वेळ चुकती कामाच्या याच्यामध्ये पण नगर परिषदेने याची दक्षता घेत महिलांचे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। त्यानंतर महिलांच्या कलागुणांना वाव मिळावं म्हणून महिलांची आपण एक विविध कलागुण दर्शन म्हणून एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये ज्या महिलांना कोणाला कविता येते, कोणाला गाणं येतं, कोणाला उखाणे येतात, तर कोणाला कधीतरी काहीतरी बोलायचं राहून गेले, कोणाला काहीतरी त्यांच्या आयुष्यात घडलेलं सांगायचंय किंवा एखादा प्रसंग दुःखद असेल, सुखद असेल किंवा कोणाला तरी माफी मागायची असेल, असे वेगळे वेगळे किंवा कोणाला तरी सॉरी म्हणायचं असेल, हे असे वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत ते त्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपली कला दाखवायची आहे। त्याच्यासाठी कुठलंही नोंदणी करण्याची गरज नाही, तो कार्यक्रम खुला असणार आहे। परंतु दुसरी स्पर्धा ही पाककलेची असणार आहे, महिलांची पाककला स्पर्धा आहे। तर याच्यामध्ये आपण महिलांनी घरून आपण पदार्थ तयार करून आणायचे आहेत आणि त्या ठिकाणी मग ते पदार्थ आपल्या आरोग्यासाठी कसे हितकारक आहे त्या पदार्थाची त्यांनी माहिती द्यायची। अशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे आणि जो पत्रिकेवर नाही परंतु सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम की ज्या कार्यक्रमामुळे महिलांनाही की आम्ही सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत किंवा नगरपालिकेच्या विकासासाठी आम्ही काहीतरी करू शकतो, ह्याच्यातून एक संकल्पना अशी आहे की महिलांनी त्या दिवशी आपल्या एका कागदावरती की श्रीगोंदा नगर परिषदेच्या कडून आपण विकासात्मक काय काम करू शकतो किंवा अशी कुठली एखादी त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे की जेणेकरून आपण श्रीगोंदा शहराचा विकास करू शकतो, ती संकल्पना त्यांनी एका कागदावरती उतरवायची, त्याच्यावरती आपला नाव नंबर लिहायचा आहे आणि त्या दिवशी आपण एक बॉक्स ठेवणार आहोत। त्या बॉक्स मध्ये त्यांनी त्यांच्या त्या संकल्पना टाकायच्या आहेत। त्याच्यातून ही आपण 3 ज्या चांगल्या संकल्पना असणार आहेत त्या संकल्पना आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि 3 त्या महिलांना बक्षीस देणार आहोत। एक पाककला स्पर्धेमध्ये 3 बक्षीस काढणार आहोत, विविध गुणदर्शन मध्ये 3 बक्षीस काढणार आहोत आणि या संकल्पनेचे 3 बक्षीस असे आपण 9 बक्षीस श्रीगोंदा नगर परिषदेच्या वतीनं सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत। तर येत्या 12 मार्चला सकाळी 11 वाजता आपल्याच नगर परिषदेचं कम्युनिटी हॉल पंतनगर मधील कम्युनिटी हॉल या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। आपण सर्व महिलांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभागी व्हावं आणि पाककलेसाठी आपण बुधवारी दिनांक 11 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत नाव नोंदणीचं
नाव नोंदणी करून घेणार आहोत. तर त्या नाव नोंदणीसाठी आपण 2 नंबर दिलेले आहेत. पालिकेतलीच 2 ज्योत्स्ना ननावरे म्हणून आणि एक मुलगा, हे दोघांचे नंबर आपण तुम्हाला दिलेले आहेत. तर आपण त्या दुपारी 11 तारखेला, आदल्या दिवशी 11 तारखेला 1 वाजेपर्यंत त्याची नाव नोंदणी करून घ्यायची आहे. बाकी कार्यक्रम हा खुला राहणार आहे. सर्वांनी जास्तीत जास्त हसत खेळत हा कार्यक्रम छान पद्धतीने आपण पार पाडणार आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्या या तालुक्याचे विद्यमान कार्यसम्राट आमदार आदरणीय विक्रमसिंह पाचपुते व जिल्हा परिषदेच्या सदस्या आदरणीय प्रतिभाताई बबनराव पाचपुते या उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष हे आपल्या श्रीगोंदा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष असणार आहेत. कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये आपल्या उपनगराध्यक्ष आमच्या मार्गदर्शिका आदरणीय अलकाताई अनभुले असणार आहेत. आपल्या मुख्याधिकारी मॅडम पुष्पगंधा भगत व महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती ऍडव्होकेट दीपाली बोरुडे या असणार आहेत. आणि बाकी सर्व आमचे नगरपालिकेचे सर्व सन्माननीय सदस्य हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या आगळ्या वेगळ्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा. नमस्ते, धन्यवाद. श्रीगोंदा नगर परिषदेच्या वतीनं असा कार्यक्रम प्रथमच होत असल्यानं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहावयास मिळत आहे. यास कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे आता उत्सुकतेचं ठरणार आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.